गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. जय जय जी विमल कीर्ती पांडुरंगा रुक्मिणीपती तुझ्या पायी असो प्रणती दासगणूची सर्वदा. नामधारका कारण सिद्ध सांगे प्रेमे करुण श्री गुरुचे चरित्र ग्रहण ते कोठवरी सांगू बा. तू पुसले म्हणून माठवले जाण खरा तू भाग्यवान श्री गुरुचरणी प्रेम जडले. ऐका आता ही कथा श्री गुरुची अगाध सत्ता. भास्कर नामे द्विज होता एक अति दरिद्री त्याच्या ऐसे होते मनी की भिक्षा करावी स्वामी लागुनी. आला अल्प घेऊनी सामुग्री तो गाणगापुरा. त्रिवर्गापुरते सामान डाळ कणिक तांदूळ लवण ठेविले वस्त्रात बांधून दारिद्र्य ते कठीण ते. नामधारका गाणगापुरी समाराधनावरच्या वरी होऊ लागल्या मर्जातिरी नित्य पंचपक्वान्नाच्या. हजारो ब्राह्मण जेविती ते पाहून आपल्या चित्ती भास्कर धरिता झाला भीती पाहून त्या थाटाला. भीत भीत एके दिवशी त्याने हेतू कळविला द्विजासी म्हणे करणे आहे भिक्षेसी श्री गुरुसी येठाया. परी मी दरिद्री अत्यंत सामुग्री आहे अल्प बहुत 3 पात्रे ती येत कशी तरी जेवतील. ऐसे ऐकता द्विज हासले उपहासी त्या बोलले भिक्षेचे वेड सोडी भले हे दारिद्र्या येठाया. खंड्याशी अन्न येते प्रतिदिनी लागते तुझ्या सामुग्रीचा येथे पाड काय सांग पा. तू भिक्षेचे वेड सोडून जेवित जा समाराधनी. दुर्बलाने हाव मनी कदापि मोठी वाहू नये ते मानावया कारण द्विजाचे न घेई मन. तळमळ लागली ती पूर्ण भिक्षा करण्या श्री गुरुची. स्वामी नरसिंह सरस्वती भक्तवत्सल दत्तमूर्ती ते आपल्या पदनतासी उपेक्षितील कैसे हो. एके दिनी भास्कराला त्यांनी जवळ बोलाविला आज भिक्षा आम्हाला करियेसे निरोपले. भास्कर म्हणाला अवश्य लागला भिक्षेच्या तयारीस. करून संगमी स्नानास मठी चूल पेटविली. त्रिवर्गापुरते सामान अवघे हसले जन अरे ही अवदसा कोठून तुझला वेड्या उदेली. आज यात्रा आली फार पान होईल 4000 याचा करोनी विचार हे साहस सोडावे. ज्या दिवशी नसेल कोणी भिक्षा करी तू त्या दिनी घेई आपला पुरवणी मनोरथ मनीचा. शिवाय तेही भातवर्ण नाही एकही पक्वान्न आले आहेत धनिक जन समाराधना करावया. भास्कर बोले त्यावरी अति विनय बद्ध करी आज स्वामीची आज्ञा खरी झाली भिक्षा करावया. ऐकता ऐसे उत्तर द्विज बोलती परस्पर आज दिनी आपुले घर पाहिले पाहिजे जेवावया. हा वेडा न ऐकता समान अल्प अत्यंत कसे बसे तयात इसमतीन जेवतील की. ऐशा रीती अवघ्यांनी द्विज धिक्कारिला तया स्थानी. गेले स्वगृहाते कोणी कोणी गेले स्नानाला. स्वयंपाक सर्व आटोपला स्वामी म्हणती भास्कराला. जा बोलावणे ब्राह्मणाला जेवावया कारणे. म्हणाले सहपरिवारेसी यावे शीघ्र भोजनासी. स्वामी वाट पाहती मठासी ऐसे निक्षुण सांगावे. वंदुनी गुरुचरणाला भास्कर संगमाशी गेला. अवघ्या बोलावू लागला स्वामीचे आज्ञेने. आज्ञा स्वामीची म्हणून मठासी आले ब्राह्मण. कोठी लपन्नावळी म्हणून विचारते झाले. तै श्री गुरुने माव केली ती सांगतो ऐका भली. छाटी आपुली घातली सिद्ध झालेल्या पाकावरी. केल्या आज्ञा अवघ्यास न काढिता या छाटीस. अन्न वाडा ब्राह्मणास जे म्हणाल ते निघैल की. भास्करे तैसे तात्काळ केले ते भाविका मानवले. परी इतरांशी वाटले नवल त्या गोष्टीचे. तिघापुरते आहे अन्न हजारो जमले ब्राह्मण. सुवासिनी घेऊन लेकुरे आल्यात कडेसी. आज वेळा फजितीची खरोखरी आहे साची. बुद्धी या भास्कराची ठिकाणा नसे की. जे भाविक होते कोणी ते बोलले गरजोनी. पांडवा घरी दुर्वास मुनी तृप्त कैसा झाला हो. तैसेच होईल येत स्वामी प्रत्यक्ष आहेत दत्त. म्हणून कुतर्क घेणे व्यर्थ चला लागा वाढावया. पत्रावळीपासून तो थेट पक्वान्न निघाली छाटी खालून. ब्राह्मण अवघे तृप्त झाले. स्वामी म्हणती लोकासी डांगोरा द्या गावासी. क्षत्रिय वैश्य शूद्रासी सहपरिवारे बोलवा. आणि घाला यथेच भोजन करू नका अधिक न्यून. भोजन समयी समसमान अवघ्यांशी चले खावे. तेही तृप्त होऊन गेले मग अंत्यज बोलाविले.
त्यांनाही वाढिले अन्न यथेच्छ सुग्रास. जलचर भूचर खेचर तृप्त केले साचार. स्वामी लिलेचा न लागे पार, शेष इथ केल वर्णिता. ऐसा भंडारा थोर झाला अवघे करीती आचंब्याला. लोक स्वामीची अगाध लीला मुखे गाऊ लागले. छाटी काढल्यावरी जाण अन्न राहिले पहिल्या समान. तिघांचे होईल जेवण तुकेच तेथ बापारे. गुरु म्हणती भास्करासी निवटिले तुझ्या दारिद्र्यासी. कुबेरा समधन राशी गृही तुझ्या पडतील. पुत्र पौत्र नांदतील सत्कीर्ती तुझी वाढेल. अखेर मुक्त होशील जन्म मरणापासूनी. ऐसे पाहता लोक म्हणती स्वामी नरसिंह सरस्वती. या नर म्हणावे कवण्या रीती अघटित ते घडवीत हा प्रत्यक्ष ईश्वर त्रिमूर्तीचा अवतार. दाविले प्रत्येक विश्वरूप साचार. कुंशी ग्रामी त्रिविक्रमा त्यांच्या कृपे करुण बला वाळल्या काष्टा पाला फुटला. शिरोळ ग्रामीच्या बालकाला मृत होता उठविले. पतित मुखे करुण शास्त्रवाद करविला पूर्ण. विणकर भक्ता लागून शैल्यपद दाखविले. ऐशाच समर्था वाचून दैवत नाही कोणी चान. वंदिता एक स्वामी चरण दर्शन गणनार विश्वासे. भास्कर ब्राह्मण घरात गेला गुरुकृपेने सुखी झाला. ऐशा स्वामीच्या चरित्राला मुखे वानू कोठवरी. नामधारका ऐकाता सांगतो मी दुसरी कथा. सोमनाथ नामे द्विज होता कौशिक गोत्री आपस्तंभ. त्या सोमनाथ द्विजाची गंगा नामे भार्यासाची. मूर्ती पातिव्रत्य धर्माची वाटे काय अवतरली. पोटी नव्हते संतान उभयता झुरती रात्रंदिन. गेली 60 वर्षे उलटून सोमनाथ कांते ते. वांज वांज म्हणून बोलू लागले अवघे जन. ती नियमे करून गुरुदर्शना येत असे. निरांजन प्रतिदिवशी लावित असे सद्गुरुसी. तिच्या पावन भक्तीसी संतुष्टले गुरुवर. ऐशी सेवा करून काय मागशी मज कारण. गंगा म्हणे मी संतती विन काही न इच्छिते. संतती विन स्त्रियांचा जन्म आहे वर्चसाचा. माझ्या निपुत्री कपणाचा डाग जाओ तुझ्या कृपे. श्री गुरु म्हणती साचार चिंता न करी तिळभर. होतील सुलक्षण साचार कन्या पुत्र दोन तुला. ते ऐकता गंगाबाई खाली पाहू लागली. हळूच म्हणे हे गुरुमाई विटाळ माझे गेले तकी. मी आजपर्यंत पुष्कळ पूजिले अश्वत्थ. सेवा केली तो नात परीन उपयोग झाला हो. ऐकून स्वामी म्हणती ती ते अश्वत्थाची कधी न जाते. सेवा निष्फळ वदे न भलते जा होईल संतती तुझ. उगीच अश्वत्थाची निंदा करू नको बाळे कदा. अश्वत्थ सेवा सर्वदा पतिव्रतेने करावी. अश्वत्थाचे महिमान आगळे आहे सर्वांहून. कल्पतरू हाच जाण अश्वत्थ बाळे कलियुगी. ब्रह्मांड पुराणा भीतरी वर्णिली आहे याची थोरी. अश्वत्थाची नये सरी कोणत्याही वृक्षाते. नारदाने ऋषीस सांगितले अश्वत्थ महात्म्यास. तेच मी आज खास सांगतो तुझ कारणे. अश्वत्थ वृक्ष मुळासी विधी रूप पर्येसी. मध्यभाग ऋषिकेशी अग्रभागे शिवसे. दक्षिण शाखेस शूलपाणी पश्चिमेस विष्णुधानी. उत्तरेच्या शाखास्थानी ब्रह्मदेव बैसलासे. शाखा ती पूर्वेकडील बसले असती देव सकळ. तीर्थे करून एकमेळ अश्वत्थ वृक्षी राहती. सांगून गेला अथर्वण. चैत्र आषाढ पौष 3 महिने न उपयोगी व्रतारंभा. हे महिने टाकून व्रतारंभ करावा जाण. प्रदक्षिणा अश्वत्था लागून स्वइच्छा पुरवावी. रविवारी सोमवारी संक्रांतीसी भृगुवासरी. अश्वत्थ वृक्षान स्पर्श करी दुर्दिनी व्यतिपाती वैद्रुतीला. सचैल स्नान करावे शुभ्र वस्त्र नेसावे. गंगा यमुनेचे आणावे कलश 2 भरून. पुण्याह वाचन करुणी सेवा आरंभावी जाणी. पुरुष सुक्त वा महिम्न मनोनी अभिषेकावे अश्वत्था. अष्टभुजा विष्णूची मूर्ती अश्वत्थ तळीसाची. पूजा अर्चा तियेची भावधनुनी करावी. असे केल्या पूजन महादोष पडती जाण. अश्वत्थ पूजने करून मनीच्या इच्छा तृप्त होती. अश्वत्थ तळी एका ब्राह्मणा घातल्या भावे भोजना. कोटी गुणे पुण्यदाना लादेल की निश्चय. अश्वत्थ तळी हवन होम करावे प्रदक्षिणेचा करुण नेम. करी सर्व काम पूर्ण होतील सर्वता. जितक्या जप प्रदक्षिणा घातल्या त्याच्या 10 दाना.
करणे आहे होम हवना त्याच्या दशांशे भोजन व्रत समाप्तीचे दिवशी आपुल्या पाहून शक्तीसी सुवर्ण प्रतिमा ब्राह्मणासी द्यावी करून पिंपळाची श्वेत धेनूचे करणे दान आणि दाम्पत्याचे पूजन ऐसी सेवा केल्या जान तीन होय निष्फळ कदा जा मर्जा संगमातीरा तेथे अश्वत्था हे खरा सेवा आरंभी करुणी त्वरा माझा वास ते ठाई अश्वत्थ सेवेने तुझ प्रति कन्या पुत्र दोन होती हे व्रताची प्रचिती उगीच वल्गना करू नको ऐकून या गुरुवचना नमस्कार करी अंगणा मने मी आपुल्या वचना सत्य मानून करी सेवा 3 दिवस पर्यंत सेवा केली खरी खचित तो तिच्या स्वप्नात एक विप्र आलासे तू संगमी केल्या प्रदक्षिणा जा आता जाय गाणगाभुवना जेथे योगियांचा राणा स्वामी नरसिंह सरस्वती त्यास प्रदक्षिणा घाली 7 वेगे जाऊन मठात तो जो प्रसाद देईल सत्य तो तू भक्षण करावा ऐसे स्वप्न पाहुनी बाई आली गाणगाभुवनी मठा प्रती जाऊनी स्वामी प्रदक्षिणा 7 केल्या तो स्वामींनी फळे 2 दिदली त्या स्त्रिये लागून म्हणती करी भक्षण येणे कार्य झाले तुझे फळे बक्षिता विटाळशी झाली असे त्याच दिवशी प्रथमता पाहिले कन्येसी 9 मास पूर्ण झाल्यावर कन्येस घातले पायावर श्री गुरूंच्या साचार आणि बोलली जोडून कर भार्या सोमनाथाची स्वामी कन्येचा लाभ झाला आता पुत्राचा राहिला तो तव कृपे हो भला हीचा आशा मनाची तोही व्हावा शतायुषी 5 पुत्र व्हावे तयासी ऐसे ऐकून ज्ञान शची तथास्तु म्हणून बोलिले पुढे सोमनाथा पुत्र झाला बाईचा वांझपणा फिटला स्वामीची ती अगाध लीला वेदई वर्णू शकेना ऐसेच एक वर्तले नवल गाणगापुरी भले ते ऐक सांगतो वहिले नामधारका तुझ प्रती आपस्तंभ शाखे भीतरी गार्गे गोत्रा माझारी द्विज होता नरहरी सर्वांग कुष्ठ भरले जाम तो श्री गुरुच्या चरण कमला सद्भावे शरणाला मने मज अनाथाला कृपा काही करावो गुरुराया व्याधीमुळे माझे तोंड झाले काळे ते दावावया नाही उरले स्थान कोठे जगी मला अवलोक अवघे हे वाकरीती दूर दूर हो म्हणती कोणीही न प्रभाती मुख माझे पाहतात तो इतक्यात एकाला गृहस्थ स्वामीच्या दर्शनाला त्याच्या करी वाळलेला ठोकळा होता औदुंबराचा पाहून त्या ठोकळ्या प्रत नरहरीशी बोलले सद्गुरुनाथ हा संगमी नेऊन त्वरित जमिनीशी लावावा तू पूर्वजन्मी दोष केले त्या योगे हे कोड फुटले त्या उपाय म्हणून दिले हे मी लाकूड तुझ लागी ते हे काष्ट घेऊन करी जाय सत्वर संगमावरी स्नान करून नमस्कारी अश्वत्थ वृक्षा प्रथमता पुनरपी काष्ट घेऊन संगमा माझी करी स्नान कलश वरून आणि 2 या शुष्क काष्टा घालावया 3 वेळा घाल पाणी आणि दे जमिनीत रोवणी संगमनाथाचे लक्ष्मी पूर्व दिशा बापारे ज्या दिवशी काष्टा प्रत पालवी फुटेल निशित ते दिनी दोषरहित होशील चिंता करू नको ऐसे ऐकता भाषण नरहरी गेला धावून त्या काष्ठाजवळ जाण घेतला ठोकळा डोईसी आज्ञेनुरूप संगमावरी संगमेश्वरा समोरी काष्ट रोविले भीमातिरी सेवा करू लागला 2 कलश काष्टावरी घाली तसे तो नरहरी ऐशी सेवा चालली खरी 7 दिवसपर्यंत स्वतः केले उपोषण पाहून ते हसले जन म्हणती तुझे दोष दारुण जातील ऐसे दिसेना म्हणून वाळल्या काष्टाचा उपाय तुशी कथिल्या साचा या शुष्क यष्टीचा काय उपयोग बापारे तुझी करण्या समजूत सांगते झाले सद्गुरुनाथ तुझा ऐशा उपायाप्रत हे आम्ही समजलो नरहरी बोले त्यावरी व्यावहारिक तुमची वैखरी नरसिंह सरस्वती भूमीवरी प्रतीश्वर अवतरला तो काहीतरी बोलणारा नाही ध्यानी धरा स्वामी नरसिंह सरस्वतीची गिरा श्रुतीच पाहिजे मानली माझा विश्वास त्यांचे वर वाळल्या काष्टास घालीन नीरम सेवा करीन निरंतर स्वामींनी जी बोधिली हे झालेले वर्तमान शिष्याने स्वामी लागून केले असे निवेदन दर्शना जाता मठामध्ये ते ऐकून स्वामी म्हणती गुरुवचनी ज्यांची भक्ती ते सर्व सुख पावती यात काही संदेह नसे कथा स्कंद पुराणात आहे एक ऐशी ग्रथित श्री कारणे सांगे सूत तेच मी तुम्हा सांगतो पूर्वी पांचाळ नगरात सिंहकेतू उपनाथ
धनंजय त्याचा सूत प्रज्ञावंत असे की तो धनंजय एके दिवशी गेला काननी शिकारीसी. शबर लोक बहुवशी होते त्याच्या बरोबर. धनंजय तृषाक्रांत काननी हिंडे पाणी पाहत. तो तेथे एक शबरसूत पाहिला धनंजयाने. त्या शबरसूते करी बले मळून पडलेले लिंग होते घेतले भस्म शिवालयीचे. राजा म्हणे शबरासी हे लिंग घेऊन काय करशी. शबर बोले प्रेमेशी त्याची पूजा करीन. मात्र पूजेचे विधान तुम्ही सांगा मज कारण. मी अनन्य भावे आपणा शरण तुम्हीच आहा गुरु माझे. मग तो धनंजय राजकुमार पूजा विधान सांगे सत्वर. म्हणे चिता भस्मी फार प्रीती आहे हराची. ते तू रोज आणावे या लिंगास समर्पावे. हेच आमुचे मानावे वचन तू शबर पुत्रा. चिता भस्मे सदा शिव प्रसन्न होईल महादेव. शिवचरणी आपुला भाव अचल करी शबर कुमारा. शबरे ते ऐकून धनंजया केले साष्टांग नमन. आला गृहासी घेऊन उन्मळीत लिंग शिवाचे. घरी आणून ओट्यावरी स्थापन केला मन्मथारी. हिंदून स्मशाना भीतरी नित्य आणि चिताभस्म. ते शिवासी लाविती षोडशोपचारे पूजित. चिताभस्माचा दावित नैवेद्य तो हराला. एके दिनी ऐसे झाले चिताभस्म कोठे न मिळाले. 7 गाव दुंडाळिले शबराने चिताभस्मास्तव. परीन भस्माचा बालाभ झाला शबरमनी चिंतावला. निज कांते सकळविला त्याने सर्व समाचार. ती शबराची कांता होती महापतिव्रता. ती म्हणे भस्माकरिता उगीन चिंता करावी. मी आपुल्या देहाचे भस्महरा देते साचे. शरीर हे मृत्तिकेचे लागो ईश कार्यासी. मज कोंडा गृहात आणि अग्नी लावात या प्रत. मी होता भस्मीभूत ते घेऊन पूजा करा. शबर बोले त्यावरी तुला कैसे मारू तरी. बांधिले आहे माझ्या पदरी तुझ्या माये बापे तुझ. तुला वदिता दोष दारुण घडतील कांते मज लागून. पूजा राहता बरुमार मन कोपेल की मजवरी. ऐशी झाली अडचण ये समयी मज कारण. तै कांता बोले हसून हेच तुमचे अज्ञान असे. अहो उपजे कोण मरे कोण अवघाच आहे ब्रह्मजान. जे दिसेल त्या लागून नाश आहे केदिनी. म्हणून सोडा या कल्पना सत्वर करून माझ्या दहना. भस्म घेऊन उमारवणा गिनेमाप्रमाणे लावा तुम्ही. शेवटी त्या शबराने अग्निगृहाकारणे लावून चिता भस्म त्याने घेतले कांतेचे करुणी. आनंदे पूजे सबैसरा भस्म लाविले लिंगाला. शबर पूजली संलग्न झाला देह भाव उरला नसे. नैवेद्य आरती सर्व झाली प्रसाद घेण्याची वेळ आली. तो ती आली धावत प्रसाद शिवाचा घेण्याप्रत. ते पाहून आश्चर्यचकित शबर झाला मानसी. मने कांते तुझ प्रत मी जाळले असून सत्य. तू कैसी आली परत नैवेद्य घ्याया कारणे. कांता बोले प्राणेश्वरा मी निजले होते मंदिरा. शीततेने माझ्या शरीरा व्याप्त केले होते की. तुमच्या ऐकून हा का मी पातले येथ देखा. येथे न घ्यावी मुनी शंका अग्नित स्वामी न मी मेले. ऐसे परिसता शबर आनंदे बोले साचार. म्हणे पावाल शंकर कांता माझी जीवली. तो इतक्यात लिंगामधून दशभुज पंचवदन. प्रगट झाला उमारमण सर्वेश्वर जगतपती. शबरास म्हणे माघवर शबर बोले जोडून कर. तुझ्या विन काही इतर नको मजला शंकरा. सदाशिवाच्या कृपे करून तो शबर झाला संपन्न. काकी गुरुवाक्की पूर्ण विश्वास होता शबराचा. तैसेच येथे होईल तुम्ही दृष्टी पाहाल. नाही लागले ते खचित खुळक त्या कुष्टी नरहरीला. असो स्वामी नरसिंह सरस्वती येथे झाले संगमावरी. नरहरीची पावन भक्ती परमचित्ती संतोषले. गंगा जलाने पुरीत कमंडलू होता हातात. तो त्यांनी ओतीला खचित त्या शुष्क काष्ठावरी. पाणी पडता पाने फुटली सर्व भक्तांनी पाहिली. नरहरीला पाहिले जवळी म्हणती कोड गेले तुझे. नामधारका ते सत्य झाले नरहरीचे कोड गेले. त्याने अमोघ स्तवन केले श्लोक रचून श्री गुरुचे. तूच आद्यपीठ तूच निर्विकार सद्गुरु. तूच दत्त ब्रह्मदेव रुक्मिणीश शंकरू. भक्त काम कल्प वृक्ष दंडधारी पूर्ण काम. वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां.
ऐसे 8 श्लोकांचे स्तोत्र रचिले श्री गुरुचे सानंद चित्त उग्यांचे झाले पाहुन प्रकार हा वाढल्या काष्टा फुटला पाला कोड रहित केले नरहरीला त्या श्री गुरुच्या पदकमला नमन दास गणूचे संगमावरून स्वामी सानिले मिरवित मठास केले समाराधनेस मोठ्या प्रमाणे तयारीनी नरहरीस बोलले गुरुवर तू येथेच राहा निरंतर कन्या पुत्र परिवार तुझा वाढेल येठाई तू आमच्या भक्तात श्रेष्ठ ससी अत्यंत योगेश्वर ऐशी तुझ प्रत नामाविधा ठेविली आम्ही वेदशास्त्र संपन्न तुझा वंश राहील जाण विद्या सरस्वती मंत्र सांगून कृतार्थ केले तयाला तुला होतील तिघे सूत त्यात एक योगी सत्य वंशानुवंश तुझ प्रत आमची सेवा घडेल की ते ऐकून नरहरी लोळू लागला पायावरी श्रीचा वशिला असल्यावरी कोठून कमी पडेल ऐसा सिद्ध नामधारक संवाद झाला तो सरस्वती गंगाधरे गाईला तो सार काढून कथन केला संक्षेपे दास गणूने स्वस्ती श्री गुरुचरित्र सारामृत ऐकोत सदा भाविक भक्त हीच इच्छा मनात आहे दासगणूच्या इति एकादशोध्याया शुभम भवतु श्री दत्तात्रेयार्पणमस्तु श्री हरिहरार्पणमस्तु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गंगा पापं शशितापं नैन्यं कल्पतरुस्तथा पापं तापं च नैन्यं च हरेन् श्री गुरुदर्शनं सिद्धांत उद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय सद्गुरु अखंडानंद सरस्वती स्वामी महाराज की जय सद्गुरु पूर्णानंद सरस्वती स्वामी महाराज की जय सब संतन की जय नर्मदा माता की जय नर्मदे हर अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.